तर मी माझ्या एडिटिंगचा सेटअप घेऊन पुण्याहून गावाला आलो होतो, पण काही कारणास्तव मला परत पुण्याला यावं लागलं. पण मी सगळी कामं आटपून परत गावाला निघालो होतो. तर हे बघा पुण्याचा ट्रॅफिक आणि हा भला मोठा कंटेनर रस्त्यात अडकला होता. तर एक ट्रॅफिक कवर करत नाही तोवरच पुढचा ट्रॅफिक मला आळंदीत लागलं. मग ते पण कवर करत 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 फायनली आलो आणि पुढं आल्यानंतर माझ्या आवडीची गाडी महिंद्राचं मी हत्ती म्हणतो त्याला, इलेक्ट्रिक गाडी मला जी आवडते खरंच खूप मस्त गाडी. तिला फॉलो करत 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 मी मग शिक्रापूरपर्यंत आलो. मग थोडं लांब जायचं होतं, मग एनर्जी पाहिजे म्हणून मग काय केलं, रेडबुल घेतलं. रेडबुल तर बाहेर 125ला मिळतं, ती तर 60 रुपये बघून खुश झालो. मग मस्तपैकी रेडबुल घेतलं, पिलो. किंमत पाहून आनंदी झालो, पण चव पाहून थोडा आंबट चेहरा झाला. मग काय एकदा रेडबुल मारलं, मग काय आपण काय सनाट गाडी चालवणार म्हणून मग सनाट्याने पेरेरे करत 120च्या स्पीडने गाडी सनाट उगं जामखेडपर्यंत आणली. मध्ये मध्ये काही गावात बाजार होता, तो बघत बघत आलो आणि पुढं आलो तर पाहिलं तर लालपरी दिसली. खरं त्या लालपरीने लहानपणापासून खूप प्रवास केलेला, या लालपरीच्या खूप आठवणी आहेत. ही पाहिली आणि मग परत तसं हळूहळू पुढं आलो आणि जसं जसं गावजवळ आलं तसं गाड्या कमी झाल्या आणि झाडे, शेती, मोकळे रस्ते दिसायला लागले. ते पाहून खरंच खूप आनंद झाला आणि फायनली शेवटी गावाकडच्या घराजवळ आलो. आणि हे बघा घराच्या बाजूचा रस्ता चढत असताना पुढं सनसेट गाडी चालवते, कच्चा रस्ता, खरंच बरं वाटलं. आणि मग शेवटी सगळा पसारा गाडीतला बाहेर काढला, घरात मांडला आणि हे बघा हे सगळा हा पसारा होता, सगळा मला परत अरेंज करायचा आहे. मी सगळा पसारा आवरतो, तर तुम्ही मला फॉलो करून घ्या.